नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट मऊ आणि पौष्टिक मेथी पराठा। हा पराठा नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी आपण 2 गड्डी ताजी मेथी घेतली आहे। मेथी नीट निवडून तिची खराब पाने काढून टाकली आहेत। त्यानंतर मेथी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, जेणेकरून त्यामधील माती पूर्णपणे निघून जाईल। आता ही स्वच्छ मेथी आपण बारीक चिरून घेणार आहोत। त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली मेथी, एक बारीक चिरलेला कांदा, जिरे, ओवा, हळद, चवीनुसार मीठ, तीळ, थोडंसं तेल। आता आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची एक छान बारीक पेस्ट तयार केली आहे। ही पेस्ट देखील पिठामध्ये घालू। सगळं मिश्रण एकत्र करून थोडं थोडं पाणी घालत घट्ट आणि मऊसर पीठ मळून घेऊ। पीठ मळून झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावून 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवूया। त्यामुळे पराठे अधिक मऊ आणि चविष्ट होतात। आता तयार झालेल्या पिठाचे मध्यम आकाराचा गोळा करूया। गोळ्यावर थोडं कोरडं पीठ लावून लाटण्याच्या पाटावर गोल किंवा त्रिकोणी पराठा लाटून घेऊया। पराठा ना खूप जाड ना खूप पातळ, मध्यम जाडीचा लाटायचा आहे। आता गरम तव्यावर पराठा टाकूया। एका बाजूने थोडा भाजला की पलटून त्यावर थोडंसं तेल लावूया। दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। अशा प्रकारे सर्व पराठे तयार करून घ्या। इथे मी 7-8 लोकांचे पराठे बनवले होते। अंदाजे 20 ते 25 पराठे झाले होते। हा माझा फर्स्ट यूट्यूब लॉंग व्हिडिओ आहे। आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। तुम्ही ही रेसिपी एकदा घरी करून बघा। खूप टेस्टी पराठे होतात। गरमागरम मेथी पराठे दही, लोणचं किंवा बटरसोबत सर्व करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।